नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तुमच्या सर्वांसाठी आनंदाची बातमी असणार आहे. अजून एक कोर्टाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. सर्वात अगोदर ही माहिती तुम्हाला देतो आहे, त्यासाठी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा व तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा. तर बघा मित्रांनो, ही ऑफिशियली जाहिरात हायकोर्ट ऑफ बॉम्बेच्या वेबसाईटवरती थोड्याच वेळापूर्वी प्रसिद्ध झालेली आहे. नागपूर बेंचसाठी मित्रांनो ही रिक्रुटमेंट निघालेली आहे. तुम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून कुठूनही असाल तरी या पदासाठी अप्लाय करू शकतात. याची ऑनलाईन फॉर्म मित्रांनो तुमच्याकडून मागवले जात आहेत. तुम्हाला कुठेही फॉर्म पाठवायची गरज नाही आणि परमनंट पदांची मित्रांनो ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर बघा मित्रांनो, याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरतीही तुम्हाला पाहायला भेटेल. तोही चॅनल जॉईन करा. तर कुठली जाहिरात आहे, कुठलं पद भरलं जातं आहे, डिटेलमध्ये सिलेक्शन प्रोसेस आणि मित्रांनो पात्रता आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर बघा, हायकोर्ट ऑफ बॉम्बे ज्युडिशियरेट जे आहे त्यांच्या अंतर्गत मित्रांनो नागपूर खंडपीठासाठी या ठिकाणी नागपूर बेंचसाठी मित्रांनो ही जाहिरात देण्यात आलेली आहे. या ठिकाणी पाहू शकता 45 कॅन्डिडेट जे आहेत या ठिकाणी सिलेक्ट केले जाणार आहेत आणि 11 कॅन्डिडेट मित्रांनो वेटिंगसाठी ठेवले जाणार आहेत. म्हणजे टोटल 56 पदांची ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. पदाचं नाव आहे मित्रांनो क्लर्क पदासाठी ही जाहिरात देण्यात आलेली आहे. पाहू शकता ऑनलाईन पद्धतीने फक्त ॲप्लिकेशन तुम्हाला करायचे आहेत. मात्र तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणं गरजेचं आहे. तर क्लर्क पदासाठी पेमेंट पाहू शकता मित्रांनो, परमनंट S10 लेवल श्रेणीनुसार आहे 29,200 ते 92,300 प्लस मित्रांनो ॲडमिशेबल अलाउन्सेस तुम्हाला सर्व दिले जाणार आहेत ॲज पर गव्हर्नमेंट रूलनुसार. तर परमनंट जॉब आहे मित्रांनो. क्लर्क पदासाठी लिपिक म्हणून तुम्ही या ठिकाणी नागपूर बेंचमध्ये या ठिकाणी लागू शकतात. तर काय आहे पात्रता, सर्वात अगोदर एज लिमिट आपण पाहूयात या पदासाठी. जनरल कॅन्डिडेटसाठी 18 ते 38 वर्ष आहे आणि मित्रांनो याच्यामध्ये कॅटेगरीच्या कॅन्डिडेटसाठी 18 ते 43 वर्षापर्यंत आहे आणि हायकोर्ट एम्प्लॉईसाठी वगैरे त्यांच्यासाठी नॉट ॲप्लिकेबल आहे. ते कितीही वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. एज्युकेशन क्वालिफिकेशन पाहूयात मित्रांनो आपण. तुमची कुठलीही शाखेमधून कुठल्याही युनिव्हर्सिटीमधून या ठिकाणी डिग्री मित्रांनो तुमची झाली पाहिजे. पदवी तुमची या ठिकाणी झालेली आहे ते तुम्ही अप्लाय करू शकतात. लॉची डिग्री असेल तरीही तुम्हाला जास्त प्रेफरन्स असणार आहे. मात्र एनी ग्रॅज्युएशनवरती तुम्हाला अप्लाय करता येईल. आता टायपिंग कुठली लागेल, लिपिकचं पद आहे तर पहा याच्यामध्ये मित्रांनो तुमची इंग्लिश टायपिंग त्यांना फक्त मागितलेली आहे. मराठी टायपिंगची तुम्हाला गरज नाही. इंग्लिश 40 टायपिंग तुमची झालेली आहे तर तुम्हाला अप्लाय करता येईल. मग ती कुठली असेल, ज्याला आपण गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट एक्झामिनेशन म्हणतो, ही एक झालं. याच्यामध्ये असेल तरीही चालेल. किंवा मित्रांनो एक्झामिनेशन कंडक्टेड बाय गव्हर्नमेंट बोर्डनी एखादे प्रायव्हेटची एक्झामिनेशन कंडक्ट केलेले टायपिंगची तरीही चालेल. किंवा गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स असेल, ज्याला आपण GCC TBC म्हणतो, तरीही अप्लाय करू शकतात. किंवा तुमचा ITI झालेला आहे इंग्लिश टायपिंगमधून तरीही तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. तर 40 WPM टायपिंग सर्टिफिकेट तुमच्याकडं मात्र असणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो तुमच्याकडं कॉम्प्युटर सर्टिफिकेट देखील असणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये मित्रांनो MSCIT असेल तरी चालेल, CDAC झालेलं आहे तरी चालेल, NIC झालेलं तरी चालेल, त्यानंतर पहा बोस्टन झालेलं आहे तरी चालेल किंवा NIITमधून झालेलं आहे तरीही चालेल. यापैकी कुठलंही एक तुमच्याकडं कॉम्प्युटर सर्टिफिकेट पाहिजे, ज्याच्यामध्ये मित्रांनो MS ऑफिस, MS वर्ड अष्टा असे या ठिकाणी ओपन ऑफिस अशा पद्धतीचा कोर्स असतो. तो कोर्स कॉम्प्युटरचा म्हणजे MSCIT वगैरे असेल तरीही तुम्ही अप्लाय करू शकतात. ही झाली मित्रांनो याची पात्रता. आता याची प्रोसेस कशी असणार आहे पहा. ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन फॉर्म आता भरणार त्यावेळेस तुमची शॉर्टलिस्ट लावली जाणार, म्हणजे अल्पसूची लावली जाईल. तर त्याच्यामध्ये मित्रांनो द हायकोर्ट ऑफ रिझर्व राईट ठेवले त्यांनी ॲडॉप्ट अँड ॲप्रोप्रिएट मेथड्स की शॉर्टलिस्टिंग कॅन्डिडेटसाठी. तर एक प्रकारे जी पण त्यांची मेथड आहे त्यानुसार तुमचे फॉर्म जे आहेत अगोदर शॉर्टलिस्ट केले जातील, त्या विद्यार्थ्यांनाच पुढं सिलेक्शनसाठी बोलवलं जाईल. तर याची प्रक्रिया जी आहे ऑनलाईन फॉर्म भरायची मित्रांनो सुरू झालेली आहे 13/5 म्हणजे आजपासूनच. तर याच्यामध्ये तुम्हाला अप्लाय करायचं आहे 27/5/2024 पर्यंत, म्हणजे याची लास्ट डेट असणार आहे 27 मे 2024. ॲप्लिकेशन फीस तुम्हाला ₹200 फीस ठेवण्यात आलेली आहे. रजिस्ट्रेशन फी जी तुम्हाला ऑनलाईनच या ठिकाणावरून भरायची पहा. हा फॉर्मचा या ठिकाणी वेबसाईट आहे, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे, तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. आता पुढे याची सिलेक्शन प्रोसेस आपण सविस्तरपणे पाहूयात. तर पहा, सर्वात अगोदर तुमची टेस्ट होणार आहे, रिटन टेस्ट होईल, जे की मित्रांनो 60 मिनिटाची असेल. 90 मार्काची रिटन टेस्ट असेल. मग याच्यामध्ये सिलेबस काय असेल, ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतील, ज्यामध्ये मराठी असेल, मराठीमध्ये ग्रामर,
कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स अँड युजेस ऑफ वर्ड 10 क्वेश्चन असतील 10 मार्काला. इंग्लिशमध्ये देखील स्पेलिंग असेल, ग्रामर असेल, सेंटेन्सेस असतील, युजेस ऑफ वर्ड्स असेल, याचे 20 प्रश्न 20 मार्काला असतील इंग्लिशचे. जनरल नॉलेज असेल ज्याच्यामध्ये पहा क्वेश्चन्स ऑन डेली इव्हेंट्स अँड एक्सपिरियन्स, वर्क ऑफ एमिनेंट पर्सन्स ऑफ वेरियस फील्ड्स अँड हिस्ट्री अँड जिओग्राफी ऑफ इंडिया स्पेशली रिलेटेड टू महाराष्ट्र. 10 प्रश्न 10 मार्काला असतील. त्यानंतर जनरल इंटेलिजन्स असेल क्वेश्चन टू बेस्ट क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड 20 प्रश्न 20 मार्काला असतील. अर्थमॅटिक असेल ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ॲव्हरेज, पर्सेंटेज आणि डायमेन्शनल फ्रॅक्शन्स याच्यावरती 20 प्रश्न 20 मार्काला असतील. कॉम्प्युटरवरती देखील पहा कॉम्प्युटर रिलेटेड जनरल क्वेश्चन्स असतील 10 मार्क 10 प्रश्न असे मिळून 90 प्रश्न 90 मार्काला तुमचा हा पेपर जो आहे तो असेल. या ठिकाणी लिहिलेलं आहे कमीत कमी तुम्हाला पासिंग मार्क 45 मार्क 90पैकी घेणं गरजेचं आहे. तर रिटर्न टेस्ट ही इंग्लिश लँग्वेजमध्ये असणार आहे. या ठिकाणी त्यांनी लिहिलेलं आहे पहा. क्वेश्चन्स ऑफ द स्क्रीनिंग रिटर्न टेस्ट शॅल बी इन इंग्लिश लँग्वेजमधून असणार आहे. त्यानंतर टायपिंग तुमची होईल. तुमची ज्यावेळेस 45 कमीत कमी मार्क्स तुम्ही घ्याल पासिंगचे, त्याच्यानंतर टायपिंग टेस्ट इंग्लिश स्पीडसाठी तुमची होईल, ज्याच्यामध्ये पेशेस जो असणार आहे 400 वर्डचा पेशेस तुम्हाला 10 मिनिटासाठी असेल तो टाईप करायचा आहे. मॅक्सिमम त्याचे मार्क्स 20 मार्क्स असतील. पासिंग 10 मार्क तुम्हाला घ्यावे लागतील 20पैकी. त्यानंतर वायवा ओक म्हणजे इंटरव्ह्यू वगैरे त्या टाईपचं तुमचं या ठिकाणी 40 मार्कासाठी असणार आहे. तर अशा पद्धतीने ह्या ठिकाणी मित्रांनो हे 60 आणि हे 90 मार्काची तुमची टोटली क्वालिफिकेशन सर्व सिलेक्शन प्रोसेस जी आहे या ठिकाणी घेण्यात येणार आहे. तर ही संपूर्ण जाहिरात जी आहे प्रसिद्ध झालेली आहे. याच्यामध्ये अजून डिटेलमध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे. अदर इम्पॉर्टंट सर्व माहिती आहे. तुम्हाला याबद्दल अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा. त्याचबरोबर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून मित्रांनो तुम्ही सर्व माहिती अजून डिटेलमध्ये पाहू शकतात. किंवा बॉम्बे हायकोर्ट .nic.in या वेब संकेतस्थळावरती देखील ही ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला पाहायला भेटेल. नागपूर बेंचसाठी ही रिक्रुटमेंट आहे. जॉब लोकेशन तुमचं नागपूर या ठिकाणी असणार आहे. नागपूर खंडपीठ याच ठिकाणी तुमचं जॉब लोकेशन असेल. धन्यवाद.